पूजा खेडकर यांनी दिव्यांगत्वाच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे मिळवलेलं IAS हे पद एका हिमनगाचं टोक असल्याचं बोललं जात आहे। असे प्रकार UPSC मध्ये तर होत आहेत आणि त्याचबरोबर MPSCच्या परीक्षांमध्ये देखील होत आहेत असे आरोप सातत्याने होत आहेत। वेगवेगळ्या समाज माध्यमांवरती आपण याबद्दलच्या याद्या किंवा दावे पाहतो आहोत। या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, वास्तव काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत RTI कार्यकर्ते विजय कुंभार आहेत आणि MPSCचे विद्यार्थी आहेत। MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या काही संघटनांचे पदाधिकारी आहेत। कुंभार सरांपासून आपण सुरुवात करूयात। सर, पूजा खेडकर यांनी जे काही केलं ते आपण पाहिलं। दिव्यांगत्वाचे खोटे अनेक दाखले प्रमाणपत्र त्यांनी मिळवली, परीक्षा दिल्या। तसं MPSC मध्ये सुद्धा होतंय का आणि जर होत असेल तर त्यासाठीचे पुरावे आहेत का? पुरावे आहेत आणि हे पुरावे कुठे लपवून ठेवलेले नाहीत। तर फक्त MPSC नव्हे तर सगळ्या राज्य शासनांच्या परीक्षामध्ये हे होते। मुळामध्ये हे इतक्या उघडपणे होते ना, आणि शोधण्यामध्ये काही फार मोठ्या मेंदूची गरज आहे किंवा फार मोठ्या तंत्रज्ञानाची गरज आहे, फार मोठ्या टीमची गरज आहे अशातला भाग नाही। काल मी जे एक उदाहरण दिलं होतं की एक विद्यार्थी पोलिसांच्या परीक्षेला बसतो, तिथे तो फिट असतो, नंतर तलाठीला बसतो, तिथं तो OBC असतो, त्यानंतर दुसऱ्या परीक्षेला बसतो, तिथं OBC MD असतो, म्हणजे मल्टी डिसीजेस, नंतर आणखी एका परीक्षेला बसतो, तिथं तो ओपन स्पोर्ट्समधनं सर्टिफिकेट आणतो। हा असा XYZ असा अधिकारी महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये तो त्याने आता परत ऑप्ट आउट केलं होतं, परंतु पुन्हा नोकरीसाठी त्याने मॅटमध्ये गेले। असा XYZ असा एक उमेदवार आहे जो महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतोय, असं उदाहरण आहे। आणि हे जर मला सापडू शकतं, काही विद्यार्थ्यांना सापडू शकतं, तर शासनाला का सापडत नाही? कारण शासनाला एवढं लक्षात आलं पाहिजे की हे जे विद्यार्थी आहेत हे कष्ट करून परीक्षेला बसतात, त्यांच्यासाठी नोकरी मिळवण्यासाठी ते रात्रंदिवस कुठेतरी थांबतात आणि इथे मात्र कुणीतरी येतो, बनावट सर्टिफिकेट देतो, नोकरी मिळवतो। हे सगळं जेन्युइन विद्यार्थ्यांवर अन्याय करणार आहे आणि अशा बाबतीत शासन गप्प बसतंय। न्यायालयामध्ये वर्षानुवर्ष खटला चालू राहतो। हे काही एकूणच लोकशाहीसाठी पुढे महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी योग्य। या सगळ्या तक्रारी किंवा असे सगळे दावे समोर आल्यानंतर MPSC कडून मला वाटते 7 जे काही 8 जे काही 9 केले, ओके, 9 जणांचं पुन्हा एकदा मेडिकल एक्झामिनेशन, वैद्यकीय तपासणी होणार आहे असं जाहीर करण्यात आलंय। तर हे अधिकारी कोण आहेत आणि फक्त 9च अधिकारी असे संशयाच्या भोवऱ्यात आहेत का? नाही, फक्त 9च अधिकारी नाही आहेत। 9 अधिकारी का आहेत? कारण त्यांच्या विरोधात मॅटमध्ये याचिका होती आणि मॅटने आदेश दिले म्हणून MPSCने त्या 9 जणांना आजच बोलवलेलं आहे। आता एकंदरीत याचा जर विचार केला तर MPSCकडे ते अधिकार आहेत की MPSC कुठल्याही टप्प्यावरती त्यांचं प्रमाणपत्र तपास करण्यासाठी MPSC अधिकाऱ्यांना बोलवू शकते, परंतु MPSCने मागच्या 10 वर्षामध्ये अजूनही असे कुठल्या प्रकारे अधिकाऱ्यांना बोलवलं नाही। तर तुम्ही विचारताल की प्रूफ आहेत का अशा अधिकाऱ्यांचे? तर अशा अधिकाऱ्यांचे प्रूफ आहेत की नाही हे पाहण्यापेक्षा MPSCने जर ज्या अधिकाऱ्यांवरती संशय आहे, आम्ही एक मोहीम राबवली, त्या मोहिमेमध्ये आमच्याकडे जवळपास 250 अधिकाऱ्यांची नावं आलेत। ते आम्ही असे डिस्क्लोज करू शकत नाहीत कारण आमच्याकडे ते पुरावे नाहीत। काही पुरावे देखील त्याच्यासोबत आलेत, परंतु ते आम्ही दिव्यांग मंत्रालय आणि MPSCला देतो। MPSCने त्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी। MPSCने जर जसं या 9 अधिकाऱ्यांना बोलवलं, जे संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहेत अशा अधिकाऱ्यांना बोलवून जर त्यांची चौकशी केली तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। याच्यामध्ये असे कित्येक अधिकारी आहेत की जे अधिकारी आपण म्हणतो बहिरेपणा, हे बहिरेपणा असणारे 99% अधिकारी फेक आहेत। MPSCने त्यांची चौकशी करावी। जर आज पूजा खेडकरसारखं प्रकरण समोर येते आणि त्याच्यानंतर जर UPSC असेल किंवा MPSC असेल किंवा सरकार असेल, जर ही तपास यंत्रणा जर कामाला लावत असेल आणि आपण पाहतो की आपण फक्त अधिकाऱ्यांवरती बोलतोय, पण या अधिकाऱ्यांना सर्टिफिकेट देणारे किंवा यांची मेडिकल चेकअप करणारी ही यंत्रणा कोण आहे, यांच्यावरती आपण यांचा तपास पाहतोय का? तर 250 अधिकाऱ्यांच्या बद्दलच्या तक्रारी एक फोरम जो ओपन करण्यात आला आहे त्याकडे आलेले आहेत। खरं तर 250 अधिकारी अशा प्रकारे खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून प्रशासनामध्ये शिरले असतील असं नाही। काही आरोप हेतू आरोप देखील असतील, असूयेपोटी द्वेषापोटी देखील केलेले असू शकतील, मात्र संख्या काही कमी नाही आहे, बरोबर? या मुलाला काहीतरी सांगायचं आहे, म्हणजे हा मुलगा जन्मतः दिव्यांगत्व आहे याच्या पायाला, बरोबर? आता तुला काय सांगायचं? महाराष्ट्र नगर परिषदेमध्ये लेखापालच्या जागा 8 संवर्गाच्या त्यात हे केल्या, त्याच्यामध्ये लेखापालच्या 8 जागा होत्या, 10 जागा होत्या। त्याच्यामध्ये ते नगर परिषदेने फक्त 5 जागा भरलेल्या आहेत आणि 5 जागा ह्या रिकाम्या ठेवल्या आहेत आणि ज्यामध्ये नमूद आहे की भरती प्रक्रियेमध्ये सलग 2 वर्ष जर जागा रिक्त असल्या तर दुसऱ्या प्रवर्गाला ती जागा अवेलेबल करून ती जागा भरण्यात यावी। पण नगर परिषद संचालनाने असं न करता ते जागा रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे।
अजून ती भरती प्रक्रिया चालूच आहे, पण आम्ही ती पाठपुरावा केला असता आम्हाला समजलं आहे की ती तुम्हाला दिव्यांगत्वांना ती संधी मिळायला हवी असं म्हणणं. हां ज्यामध्ये असं स्पष्ट नमूद आहे की तर जे खरं म्हणजे पोलिओ आहे ना तुझ्या पायाला तर हे असे जन्मतः जे काही दिव्यांग आहेत तर त्यांची संधी दुसरंच कोणीतरी हिरावून नेते. आता हा प्रश्न फक्त MPCचा नाही, सरळ सेवा भरतीमध्ये देखील हे प्रकार होत आहेत. बरोबर, काय पुरावे आहेत तुमच्याकडे? आमच्याकडं सध्या पुरावे उपलब्ध नाही आहेत, परंतु आम्ही दाव्याने सांगू शकतो की जे आता सरळ सेवा झालेल्या असतील, शिक्षक भरती असेल, तलाठी असेल किंवा आता कृषी विभागाची परीक्षा झाली असेल, त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी फेक प्रमाणपत्र काढून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, ज्या खेडकरांनी नगरच्या शासकीय रुग्णालयातून प्रमाणपत्र घेतलं, त्यातच रुग्णालयात तपासणी केली तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जे बोगस प्रमाणपत्र इश्यू झाले दिसून येईल. आणि राज्यामध्ये ज्या सरळ सेवा झाल्यात, आपण बघायला जातो की सगळ्यात जास्त नोकरी भरती ही सरळ सेवेमध्ये होती. ह्याचाच कुठेतरी हे विद्यार्थी फायदा घेऊन मला दिसतंय परंतु दिसत नाही म्हणून किंवा आर्थिक हितसंबंध प्रस्थापित करून प्रमाणपत्र मिळवतात आणि सिस्टीममध्ये जातात. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि जे आता परीक्षा झाल्या त्या 10 वर्षामध्ये या सर्व प्रमाणपत्रांची सरकारने त्या विभागाने कसून चौकशी केली पाहिजे. होतं काय, आता मी जर नगरच्या शासकीय रुग्णालयातून प्रमाणपत्र घेतलं आणि माझ्यावर आक्षेप घेतलं तर पुन्हा चेकिंग तिथंच जातं. असं न करता दुसऱ्या जिल्ह्यात ते प्रमाणपत्र तपासणीसाठी जावं आणि याची ऑन कॅमेरा तपासणी झाली तरची कुठेतरी बाहेर प्रकरणं येतील. सर, आता हे सगळे आरोप आपण पाहतो आहोत. मुद्दा आहे की प्रक्रिया काय राबवली जाते MPC कडून किंवा सरळ सेवा भरती प्रक्रिया होताना आणि काय राबवली जायला हवी असं तुम्हाला वाटतं? आत्ताची प्रक्रिया म्हणजे माझ्या माहितीनुसार हा जो कोणी दिव्यांगत्वाचा दावा करणारा जो कोणी उमेदवार आहे तो त्याच्या जिल्ह्यातूनच ते प्रमाणपत्र घेऊन येतो आणि ते प्रमाणपत्र कसं मिळतं, कसं मिळवलं जातं हे आपण पूजा खेडकरांच्या प्रकरणात पाहिलं. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून त्यांनी एकदा नाही तर 2 वेळा प्रमाणपत्र मिळवली. पिंपरी चिंचवडच्या वायसीमधून त्यांनी मिळवली. मुळात ही जी प्रक्रिया ही अत्यंत सुटसुटीत असायला पाहिजे. त्याच्यामध्ये आता टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे. इथं आता कोणीही कुठेही जाऊन अचानक तिथला तो वास्तव्याचा पुरावा दाखवून सर्टिफिकेट घेत आहेत, हे बंद झालं पाहिजे. जसं आता UPSCने ठरवलं की या बाबतीमध्ये संपूर्ण AI टेक्नॉलॉजीचा वापर करायचा, म्हणजे कोणी बनावट कागदपत्र काढणार नाही. तसं जसं यांनी म्हटलं, ही जी तपासणी आहे ही ऑनलाईन केली पाहिजे आणि या संदर्भातली सगळी डॉक्युमेंट्स, मी इतरांची म्हणत नाही पण ज्यांना ज्यांना नोकऱ्या मिळवायच्या आहेत, जे तिथं सर्टिफिकेट देत आहेत ती सगळ्यांना पाहायला उपलब्ध असली पाहिजे, जेणेकरून लोकांना कळेल की हे बनावट आहे म्हणून. या अशा अनेक प्रक्रिया करता येतील, परंतु त्यासाठी मानसिकता तशी असली पाहिजे तरच हे होईल, नाहीतर पुन्हा त्याही प्रक्रियेतून मार्ग काढला जाईल. म्हणजे UPSCच्या बाबतीत एक गोष्ट आहे की ज्या उमेदवाराकडून दिव्यांगत्वाचा दावा केला जातो तसं सर्टिफिकेट परीक्षा देताना सादर केलं जातं, त्या उमेदवाराला एम्समध्ये वैद्यकीय तपासणीसाठी बोलवलं जातं. आता अर्थात त्या ठिकाणी देखील काय होतंय हे आपण पूजा खेडकरांच्या प्रकरणात पाहतोय. मात्र MPSCमध्ये फरक हा आहे की तो उमेदवार ज्या ठिकाणी राहतो, ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तिथलाच तो एक दाखला घेऊन येतो आणि तो ग्राह्य धरला जातोय. बरोबर, त्याची खातरजमा खरं तर व्हायला पाहिजे, ती होत नाहीये. आता याच्यामध्ये असे बरेच प्रकार आहेत की जर एखादा कॅन्डिडेट नगरचा असेल तर त्यांनी दिव्यांगाचं सर्टिफिकेट हे नगरमध्येच काढणं मस्ट आहे. परंतु तो सर्टिफिकेट त्याला जिथं मॅनेज होईल तो सोलापूरला काढतोय, नाशिकला काढतोय, अशी उदाहरणं आहेत. सोलापूरचा कॅन्डिडेट आहे तो नाशिकला जाऊन सर्टिफिकेट काढतो आणि सोलापूरमध्ये नोकरी करतो. आता याच्यामध्ये फक्त बोगस सर्टिफिकेट नवीन अधिकारीच काढत नाहीत, याच्यामध्ये प्रमोशनसाठी पण दिव्यांगाचं सर्टिफिकेट काढलं जाते. याच्यामध्ये बदल्यांसाठी देखील दिव्यांगाचं सर्टिफिकेट काढलं जाते. मधल्या टप्प्यावरती जे दिव्यांगाचं सर्टिफिकेट काढतात त्यांची पण चौकशी होणं तेवढंच गरजेचं आहे. आणि फक्त तुमच्या सोयीनुसार जिथं तुम्हाला सर्टिफिकेट मिळते तिथं न काढता ज्या जिल्ह्यात तुम्ही राहता त्याच जिल्ह्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. सर, आता हे पूजा खेडकरांच्या प्रकरणानंतर आरोप तर होत आहेत खूप सगळे, पण प्रश्न हा आहे की याच्यातून खरंच काही बाहेर येणार का फक्त हे आरोपांच्या पातळीवरती राहणार? कारण ज्यांनी याची दखल घ्यायची आहे ते MPSC आता 9 अधिकाऱ्यांना बोलावलेलं आहे चौकशीला, मात्र त्याच्या पुढे काही होतंय? त्याच्या पुढं होणं अपेक्षित आहे, कारण या आणि याच्यामध्ये आता तरुणांनी जागृत व्हायला पाहिजे. आपण तिथे नोकरी आपली कुणीतरी हिरावून घेतोय, आपला हक्क हिरावून घेतोय, पुढे आपल्याला त्या सेवेत जायचं आहे म्हणून थोडंसं जे घाबरतात त्यांनी न घाबरता पुढाकार घेणं गरजेचं आहे. शासनाला जर एकदा ही डोकी किती आहेत, किती मतदार आहेत, किती यूथ किती प्रमाणामध्ये या राज्यात आहे कळलं तरच शासन लक्ष घालेलं, अन्यथा शासनाला याच्या बाबतीत फारसे काय येणं. खरं तर ही संख्या लाखोंमध्ये आहे. MPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण जे आहे ते आपण जर बघायला गेलो राज्यामध्ये सरळ सेवा म्हणजे सरळ सेवापासून UPSC पर्यंत तयारी करणारी विद्यार्थ्यांची संख्या 30 ते 32 लाख आहे.
फार मोठी विद्यार्थ्यांची संख्या आहे, परंतु सरकार त्यांना काही गृहीत धरत नाही. घोटाळे करणारे करतात आणि सिस्टीममध्ये जातात आणि सर्वसामान्य आणि जे असे अपंग आहेत त्यांच्यावर अन्यायच होत आलेला आहे. सरकारने कुठेतरी या विषय गांभीर्याने घेऊन त्या सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यायचं काम करावं. आणि अजून मी एक सांगेल की MPSCमध्ये असे 2 अधिकारी आहेत, एकाच घरातले 2 क्लास 1 आहेत आणि 1 क्लास 2 आहे आणि ते अपंग आहेत. आपण जेनेटिक समजायला गेलो तर प्रत्येकाला सेमच काहीतरी प्रॉब्लेम असला पाहिजे ना. त्या तिघांचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत. अनेक प्रश्न आहेत. तुम्ही जो आता फोरम जो ओपन केला आहे तर त्या माध्यमातून तुमच्याकडे तक्रारी येत आहेत. जवळपास 250 असे उमेदवार किंवा अधिकारी आहेत जे महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये शिरलेले आहेत असा आरोप होतोय. पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे? कारण MPSCने तर फक्त 9 जणांची तपासणी करायचं ठरवलं. बरोबर. निश्चितच जे काही 250 लोकांची आमच्याकडे यादी आलेली आहे हे आम्ही MPSCकडे आणि दिव्यांग मंत्रालयाकडे देणार. ती शहानिशा करतील, त्यांना बोलवतील, तपासतील सर्टिफिकेट आणि त्याच्यावर त्यांनी कार्यवाही करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ही मोहीम इथंच थांबणार नाही. जे कोणी अधिकारी सिस्टीममध्ये असतील, फक्त नवीनच अधिकारी नाही, जे जुने अधिकारी देखील आहेत की जे प्रमोशनसाठी असतील किंवा बदल्यांसाठी असतील, सर्टिफिकेट घेऊन आतमध्ये गेलेले आहेत, यांचीसुद्धा आम्ही माहिती काढतोय. आणि याच्यामध्ये तुम्ही जसं उदाहरण सांगितलं तसं माझ्याकडे पण काही उदाहरणं अशी आहेत की एखादा कॅन्डिडेट आधी पोलीस भरती करतोय, तो पोलीस भरतीमध्ये पोलीस बनतोय आणि नंतर तो पुन्हा दिव्यांगाचं सर्टिफिकेट घेऊन डेप्युटी कलेक्टर बनतोय. अशी देखील उदाहरणं आहेत. मग ह्या टप्प्यावरती त्यांची तपासणी होणं गरजेचं नाही का? ते देखील होणं गरजेचं आहे. आमची ही देखील आम्ही एक मागणी करतोय की MPSCने पूर्वी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे इंटरव्ह्यू झाल्यानंतर व्हायचं. या वर्षीपासून MPSCने मुलाखतीपूर्वीच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनना कॅन्डिडेटला बोलवलेलं आहे. दुसरी गोष्ट, आम्ही MPSCला ही मागणी करणार आहोत की तुम्ही एक सक्षम अधिकारी MPSCचा नेमा आणि एकाच ठिकाणी या सर्व उमेदवार असतील यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणं तेवढंच गरजेचं आहे, जेणेकरून कुठेतरी भ्रष्टाचार थांबेल आणि बोगस सर्टिफिकेट जे आहेत याची पडताळणी करता येईल. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं MPSCला द्यायची आहेत. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून MPSCकडे अपेक्षा लावून असतात. या विद्यार्थ्यांच्या पाठीमागं अर्थातच त्यांचं कुटुंब असतं. संपूर्ण महाराष्ट्रभर या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती पोचलेली आहे आणि या पूजा खेडकर यांच्या प्रकरणामध्ये जी अभेद्य म्हणवली जात होती ती UPSCची भिंत देखील भेदली गेली हे स्पष्ट झालं. आणि MPSCच्या कारभारावरती तर सातत्याने प्रश्न निर्माण होतात. पेपरफुटीसारखे प्रकार आपण पाहतो. मात्र दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्र सादर करून जर महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये शिरकाव करणाऱ्यांची संख्या ही दावा केला जातोय तितक्या प्रमाणात मोठी असेल तरी परिस्थिती गंभीर आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.